नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा. गिल्बर्ट हिल हे महाराष्ट्रातील मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थित असलेले एक अद्वितीय भूशास्त्रीय आश्चर्य आहे. सुमारे 6.5 कोटी वर्ष जुनी टेकडी. जगभरात अशा प्रकारची खडक रचना केवळ 3 ठिकाणी अस्तित्वात आहे. त्यापैकी 2 अमेरिकेत कॅलिफोर्निया आणि वायोमिंग या ठिकाणी, आणि तिसरी आपल्या मुंबईतील गिल्बर्ट हिल. अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ ग्रोव्हल कार्ल गिल्बर्ट यांनी या खडकरचनेचा अभ्यास केलेला होता. त्यांच्या नावावरूनच या टेकडीला गिल्बर्ट हिल हे नाव पडले. डायनासोरच्या काळातील ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लावापासून तयार झालेले आहे. ही टेकडी सुमारे 225 फूट उंच आहे. एकाच अखंड काळ्या पाषाणापासून बनलेले आहे. यात बेसाल्ट खडकाचे थर आडवे नसून अगदी सरळ उभे खांब असल्यासारखे दिसतात, जे एखाद्या मानवनिर्मित वास्तूसारखे भासतात. या टेकडीवर 2 मंदिरे आहेत. एक मारुतीचे तर दुसरे गावदेवी दुर्गामातेचे. इथपर्यंत येण्यासाठी 150 ते 200 पायऱ्या चढून वर यावे लागते. त्याही पायऱ्या त्याच दगडामध्ये कोरलेल्या आहेत. पायऱ्या चढून वर आल्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला पादुकांचं दर्शन होतं. त्या चौथाऱ्यातून एकाच ठिकाणी तुम्हाला 3 झाडं दिसतात: पिंपळ, वड आणि औदुंबर. मंदिराच्या आतील भागात प्रवेश केल्यानंतर झाड न तोडता त्या झाडाखालीच हनुमंताचं मंदिर आहे. हनुमंतरायाचं दर्शन घेऊन मी निघालो मुख्य गाभाऱ्याकडे. गाभाऱ्यातील शांत वातावरण अगदी मनाला प्रसन्न करत होतं. गावदेवी दुर्गामाता आणि बाजूलाच श्री गणेशाचं दर्शन घेतलं. मित्रांनो, या गिल्बर्ट हिलवरून दिसणारे ते दृश्य खरोखरच थक्क करणारे होते. तिथून मिळणारा 360 अंशाचा नजराणा मुंबईच्या वेगवान आयुष्याची एक सुंदर झलक दाखवतो. संध्याकाळची ती संत सुरुवात,
समुद्राच्या पलीकडे होणारा सूर्यास्त, त्यानंतर दिव्यांच्या रोषणाईने नटलेली मुंबई पाहणे हा एक जादुई अनुभव आहे. विमानाची उडान आणि पक्ष्यांची घरी परतण्याची लगबग या दृश्यात आणखीनच भर पडते. गिल्बर्ट हिल, गावदेवी दुर्गामाता मंदिर आणि टेकडीवरील दिसणारा सुंदर नजारा कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.